नमस्कार मंडळी. मंडळी मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या YouTubeवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. आजच्या या भागामध्ये मंडळी आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या दुसऱ्या म्हणजेच वृषभ राशीच्या सप्टेंबर 2026 महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची. नेहमीप्रमाणेच हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशी म्हणजेच जन्म राशीनुसार असणार आहे. तसेच यामध्ये सांगितलेली जी काही भविष्यविषयक माहिती आहे ही आपल्या वैयक्तिक राशी कुंडलीतील असणाऱ्या ग्रहस्थिती, परिस्थिती, दशा, महादशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळत असते. हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात घेऊन हा व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे. असं असलं तरी महत्त्वाचे मिळणारे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम कमी अधिक फरकाने मात्र निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतातच आणि त्यानुसार आपण करू शकता या संपूर्ण महिन्याचं परिपूर्ण नियोजन आणि ठेवू शकता काटेकोर लक्ष संपूर्ण महिन्यावर. व्हिडिओच्या नंतरच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत याच महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे. त्यामुळे ह्या एकाच व्हिडिओमध्ये आपण मासिक आणि दैनंदिन राशी भविष्य यांचा आढावा घेणार आहोत. तर शुभ परिणाम वाढवणारे आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा. मंडळी याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या राशीमधील असणारी जी नक्षत्र आहेत, ती म्हणजे कृत्तिका, रोहिणी आणि मृग. या नक्षत्राचे संपूर्ण विश्लेषणात्मक गुणवर्णन असलेल्या व्हिडिओची लिंक मुद्दामून दिलेली आहे. हे व्हिडिओ प्रकाशित झालेले आहेत आपल्या चॅनलमध्ये, तर ते अवश्य पहा. ज्यामुळे आपलं व्यक्तिमत्व, कार्यक्षेत्र, आरोग्य, साधना, उपासना याबद्दल अधिक विस्तृत जाणून घ्यायला आपल्याला मदत होईल आणि त्याचबरोबर अजून काही महत्त्वाच्या व्हिडिओची लिंकसुद्धा दिलेली असणार आहेत. ते अवश्य तुम्हाला उपयुक्त ठरतील. चला तर मग आजच्या या भागामध्ये जाणून घेऊया, हा सप्टेंबर महिना आपल्या वृषभ राशीसाठी नक्की काय सांगतोय आणि काय काळजी घ्यायची आहे. आपल्या राशीचा स्वामी ग्रह आहे शुक्र. हा ग्रह या संपूर्ण महिन्यामध्ये गोचर भ्रमण करणार आहे त्याच्या स्वतःच्या राशीमध्ये म्हणजे तुळ राशीमधून आणि आपल्या राशीच्या 6व्या घरातून, षष्ठ स्थानातून, ज्याचा सर्वाधिक लाभ नोकरीमध्ये असलेल्या मंडळींना आर्थिक बाबतीमध्ये होताना दिसेल. तर आपल्या नोकरीच्या बरोबरीने छोटा-मोठा एखादा व्यवसाय सुरू करण्याच्या संदर्भात सुद्धा हा शुक्र ग्रह अनुकूल अशी साथ सोबत देईल, वातावरणाची निर्मिती करेल. थोडक्यात आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी, आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी, नवनवीन आर्थिक उत्पन्नाचे स्रोत जाणून घेण्यासाठी हा संपूर्ण महिना आपल्या राशीला विशेष लाभकारक राहणार आहे. तर जी मंडळी कला, कौशल्य, नाटक, सिनेमा, महागड्या वस्तूंचा व्यापार, उद्योग, इंटिरियर, फॅशन, ग्राफिक, डिझायनिंग वर्क, फोटोग्राफी अशा कार्यक्षेत्रामध्ये कार्यरत आहेत, त्यांना सुद्धा विशेष लाभाच्या संधी मिळवून द्यायला हा शुक्र मदतगार ठरणार आहे. शुक्र ग्रहाची ही ग्रह परिस्थिती 18 सप्टेंबर नंतर तर 18 सप्टेंबर नंतर नीच राशीमध्ये येणारा मंगळ ग्रह, तोही राशीच्या 3ऱ्या घरात कर्क राशीमध्ये. आपल्या उतावळापणाला लगाम घालायला मात्र सांगत आहे. त्यामुळे कोणतेही महत्त्वाचे आर्थिक निर्णय, कामकाजाचे निर्णय या काळामध्ये मात्र थोडे सांभाळून घ्यावे लागतील महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात. मात्र ह्याच राशीत आणि स्थानात गुरुग्रहाची साथ सोबत लाभणार असल्यामुळे जी मंडळी कोणत्याही क्षेत्रामध्ये आहेत, शिक्षक म्हणून कार्यरत करतायत, त्यांच्यासाठी कामाच्या नवीन संधी प्राप्त करण्यासाठी अनुकूल अशी वातावरणाची साथ देईल आणि आपल्या कार्याच्या अनुषंगाने समाजातील आणि कामाच्या ठिकाणी असलेले मान-सन्मान, पतप्रतिष्ठा व एखादी महत्त्वाची जबाबदारी मिळण्याचे योग या महिन्यात आपल्या राशीला अनुभवायला मिळतील. तृतीय स्थानातील हा मंगळ ग्रह कामानिमित्ताने जवळपासचे प्रवास सुद्धा घडवेल. अर्थात त्यामुळे थोडी दगदग वाढेल. त्यावर मात्र अवश्य आपल्याला लक्ष ठेवून चालायचं आहे. कामाचे आणि प्रवासाचे योग्य नियोजन त्यामुळेच आपल्याला करायचं की जेणेकरून आरोग्य बिघडणार नाही आणि त्रास होणार नाही. व्यावसायिक मंडळींना हा मंगळ फायदेशीर राहील. व्यावसायिक प्रगतीसाठी मात्र रागावर नियंत्रण ठेवावं लागणार आहे. तर तृतीय स्थान हे भावंडांचं स्थान असल्यामुळे भावंडांशी वादावादी सांभाळणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं राहील. नाहीतर नातेसंबंधात वितुष्ट येईल. कोर्ट कचेरीच्या कामात सुद्धा हलगर्जीपणा करून बिलकुल चालणार नाही. तर जागेचे व्यवहार आपण करणार असाल या काळात, तर योग्य ती माहिती घेऊनच व्यवहार करावे लागतील. कागदपत्रांची पूर्तता तपासून घेऊन जागेचे व्यवहार करणे म्हणूनच महत्त्वाचं ठरणार आहे. कर्क राशीमधला मंगळ ग्रह हा नीच राशीप्रमाणे फळ देतो. तर आपल्या धाडसी स्वभावाला काही वेळा खीळही घालतो. अशा वेळेला जाणकार व्यक्तींचा सल्ला घेऊन काही महत्त्वाचे निर्णय घेणं
उपयुक्त ठरतं. सरकारी महत्त्वाची कामं जर करणार असाल, तर महिन्याच्या पहिल्या 15 ही कामं अवश्य उरकून घेण्याचा सपाटा लावून घ्या. नाहीतर मानसिक त्रास होऊन कामामधील विलंबसुद्धा वाढायला लागतील. तसेच महिन्याचा दुसरा 15 हा कायदेशीर गोष्टींमध्ये सांभाळून वागण्याचा आणि राहण्याचा सल्ला देतो आहे. त्याकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका. पंचम स्थानातून बुधग्रहाची साथ या महिन्यात आपल्या राशीला उत्तम लाभणार असल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी हा महिना मनासारख्या यशप्राप्तीचा जाईल. इंटरव्ह्यूज, कॅम्पस प्लेसमेंट, सिलेक्शन यासाठी बुधग्रहाची ही अनुकूलता फायदेशीर राहील. तेव्हा योग्य त्या तयारीला मात्र आपल्याला लागायचं आहे. एकंदरीत काय तर बुध, शुक्र आणि गुरु या ग्रहांची साथ संतती, विद्या अभ्यास, महत्त्वाच्या परीक्षा, विवाह संदर्भातली बोलणी, गुंतवणूक, गुंतवणुकीचे नवीन पर्याय यासाठी अतिशय उत्तम राहणार आहे. आरोग्याचा विचार करता पित्त आणि कफाचे आजार मात्र फार सांभाळायचे आहेत. प्रेमसंबंध, नवीन ओळखी, नातेसंबंध यासाठी हा महिना शुभ आणि लाभकारक असणार आहे. म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तू विषयातलं सशुल्क सूक्ष्म मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या WhatsApp संपर्क नंबरवर मेसेज करून कशाप्रकारे दिलं जातं मार्गदर्शन याची आम्ही पाठवलेली माहिती नीट समजावून घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा. हे मार्गदर्शन ऑनलाईन म्हणजेच फोनवरून करत असल्यामुळे अगदी आपण देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपण हे अगदी आपल्या घरबसल्या हे मार्गदर्शन सहजरित्या घेऊ शकता आणि यासाठी आमचा WhatsApp संपर्क नंबर आहे 9892156163. हा नंबर थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या विचारात असाल, तर या महिन्यात बँकिंग, फार्मा, लॉजिस्टिक, फायनान्स, आय-टी, केमिकल, इंजिनिअरिंग, पॉवर, स्टील, ऑइल, पेट्रोकेमिकल, एफ-एम-सी-जी या सेक्टरमध्ये गुंतवणूक फायद्याची राहील. तर पहिला जो 15 आहे तो फार्मा सेक्टरसाठी उत्तम राहील. अर्थात योग्य जाणकार व्यक्तींचा सल्ला मात्र अवश्य घ्या गुंतवणूक करण्यापूर्वी. इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना लाभाचा राहणार आहे. तर ज्यांना नव्याने शेअर मार्केटमध्ये पदार्पण करायचं आहे, त्यांच्यासाठी सुद्धा हा महिना विशेष शुभ असणार आहे. तर मंडळी ही होती या महिन्यातील म्हणजे सप्टेंबर महिन्यातील महत्त्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती, परिस्थिती आणि परिणाम म्हणजेच मासिक राशी भविष्य. आता आपण जाणून घेणार आहोत थोडक्यात, परंतु अतिशय महत्त्वपूर्ण दैनंदिन राशी भविष्य. त्यामुळे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस समजायला अजून जास्त सोपं जाईल आणि छान नियोजन आपण करू शकाल. महिन्याची सुरुवात थोडी काळजी घ्यायला लावणारी आहे. ती म्हणजे 1-2 सप्टेंबर हे पहिले 2 दिवस आरोग्य, आर्थिक व्यवहार, लेनदेन, गुंतवणूक सांभाळून करायची आहे. या काळामध्ये आपल्या आर्थिक व्यवहारावरती थोडंसं काटेकोरपणे लक्ष द्यावंच लागेल. मात्र कामाच्या निमित्ताने घरापासून लांब जाण्याची संधी मिळाली तर ती अवश्य घ्या. पुढचे 7 दिवस 3 ते 9 सप्टेंबर शुभ आणि लाभाचे असतील. कुटुंबासाठी आणि स्वतःसाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी व नवीन कार्य सुरू करण्यासाठी उत्तम. आर्थिक धोरण आखण्यासाठी व कार्यान्वित करण्यासाठी लाभाचे असतील. गुंतवणूक, प्रॉफिट बुकिंग तसेच प्रवासासाठी सुद्धा हे दिवस शुभ राहतील. 10-11 सप्टेंबर पुढचे 2 दिवस कामाच्या निमित्ताने थोडी दगदग वाढताना दिसेल. घरातील छोट्या-मोठ्या तक्रारी, वादावादी या बाबतीत थोडंसं डोकंदुखी वाढेल. मात्र घरासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींची खरेदी अवश्य करू शकता. 14-15 सप्टेंबर हे पुढचे 2 दिवस विद्यार्थी, गुंतवणूकदार, नोकरदार मंडळींना शुभ परिणाम देणारे असतील. नवीन गुंतवणूक, प्रॉफिट बुकिंग, महत्त्वाच्या परीक्षा, इंटरव्ह्यूज, कॅम्पस प्लेसमेंट, सिलेक्शन उत्तम परिणाम देणारे असतील. त्यामुळे तुमची तयारी मात्र चांगली ठेवा. 14-15 सप्टेंबर पुढचे 2 दिवस आरोग्य मात्र सांभाळायचं आहे. महत्त्वाचे व्यवहार या काळात करणार असाल तर काळजीपूर्वक सांभाळून करा. आपल्या प्रतिस्पर्धी आणि गुप्त शत्रू यांच्या व्यवहारावर, कार्यक्षमतेवर, क्षेत्रावर लक्ष द्या. 16, 17, 18 सप्टेंबर कोर्ट कचेरी, विवाह, व्यापार, उद्योग, चर्चा, गाठीभेटी, नवीन नातेसंबंध, ओळखी, महत्त्वाचे व्यावहारिक निर्णय यासाठी अत्यंत शुभ आणि लाभाचे दिवस. पुढचे 2 दिवस म्हणजे 19-20 सप्टेंबर. कोणतेही निर्णय घेणार असाल तर त्यामध्ये सावधानता ठेवा आणि आरोग्याकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका. 21 ते 27 सप्टेंबर पुढचे 7 दिवस धार्मिक कार्य, मंगल कार्य, धर्मस्थळाला भेट देणं, महत्त्वाची कामं यासाठी अत्यंत शुभ, अनुकूल आणि भाग्यकारक. वडिलोपार्जित गोष्टींचे महत्त्वाचे निर्णय या काळात अवश्य घेऊ शकता. तसेच नवीन गुंतवणूक, प्रॉफिट बुकिंग, नोकरीच्या संदर्भातले निर्णय घेण्यासाठी हे दिवस अनुकूल राहतील.
तर महिन्याचे शेवटचे 3 दिवस 28, 29, 30 सप्टेंबर कोणतेही महत्त्वाचे व्यावहारिक निर्णय घेणार असाल तर घाई-गर्दी बिलकुल करू नका. व्यवहारामध्ये समोरच्याला शब्द देताना काळजी घ्या आणि आरोग्य सांभाळा. तर मंडळी ही होती या सप्टेंबर महिन्यातील दैनंदिन राशी भविष्याची माहिती. आता या महिन्यातले शुभ परिणाम वाढवण्यासाठी आपल्याला गणेशाची, गणपती बाप्पाची साधना, उपासना, मंत्रपाठ अवश्य करून वाढवायचा आहे. यासाठी रोज ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जप 1 माळ कमीत कमी आणि वेळ असेल तर 3 माळा, 11 माळा अवश्य सुरू ठेवा. तर संकटनाशक गणपती स्तोत्र, गणपती अथर्वशीर्ष, गणपती अष्टोत्तर शतनामावली यांचं अवश्य पठण सुरू ठेवा. तर मंडळी ही होती आपल्या वृषभ राशीची या सप्टेंबर महिन्यातली संपूर्ण माहिती. माहिती कशी वाटली अवश्य कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. आवडला असेल लाईकसुद्धा करा. म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जी पुस्तकं प्रकाशित केली आहेत, त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं चैतन्य लहरी हे पुस्तकसुद्धा आपण भारतात कुठेही असाल ऑर्डर करू शकता. आपल्या कार्यालयाचा नंबर त्यावर ₹330 फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर आम्हाला WhatsApp करा. तसेच मंडळी परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी रचलेला 700 ओव्यांचा अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार ₹151 फोनपे करून आपण घरपोच मागवू शकता. हा ग्रंथ स्त्री, पुरुष, आबालवृद्ध कोणीही वाचन आणि पारायण करू शकतात. तर अष्टोत्तर शतनामावली हे सुद्धा पुस्तक आपण ₹151 फोनपे करून मागवू शकता घरपोच. यामध्ये विविध देवदेवता आणि महत्त्वाचे ग्रह यांची 108 नावं संकलित केलेली आहेत. तसेच शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, विविध प्रकारच्या जपाच्या माळा, विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी कार्यालयात आणि वास्तूमध्ये ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, वास्तू इंद्राणी यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, सुदर्शन यंत्र, मेरुश्री यंत्र, लक्ष्मी कवडी, दक्षिणावर्ती शंख आणि हे पितळेचं धूपदीप पात्र. हे आपल्याला ऑर्डर करायचं असेल तर आधी WhatsApp मेसेज करा, माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा. मंडळी असा हा सप्टेंबर महिना आपल्या राशीला आनंदाचा, भरभराटीचा जाऊ ही भगवंताचरणी प्रार्थना. कळावी लोभाय असावा. धन्यवाद.